नमस्ते. सगळ्यांचं पुन्हा एकदा ट्रेडिंग विथ सेट यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ, ज्यामध्ये आपण आज झालेल्या मार्केटच्या प्राईस ॲक्शनवरून उद्या फ्रायडेसाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स कुठं असणार, एंट्री लेवल कुठं टार्गेट सेट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामागचं लॉजिक समजून घेणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्यातूनच तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. तर कशा प्रकारे मी मार्केटचं डायरेक्शन फाइंड करतोय, त्यामागं काय लॉजिक लावतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण आज झालेल्या ट्रेडबद्दल थोडं डिस्कशन करणार आहे आणि त्यानंतर आपण आजच्या होमवर्कला सुरुवात करायचं आहे. तर तुम्ही पण तुमचा होमवर्क माझ्यासोबत सगळ्यांनी करायचा आहे, लेवल मार्क करायचे आहेत, त्यामागचा लॉजिक समजून घ्यायचा आहे. व्हिडिओचा कोणताही पार्ट समजला नाही तर तो पार्ट पुन्हा एकदा बघायचा आहे. रिपीटेडली बघितला की तुम्हाला त्या गोष्टी समजायला सोप्या होतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या. तर आपण जसं काल डिस्कशन केलं होतं की या ठिकाणी रिसेंट लास्टला इथं पुट बायर्स ट्रॅप झालेले आहेत. यांना नुकसानमध्ये, लॉसमध्ये ठेवण्यासाठी मार्केट गॅप अप करणार, म्हणजे ते ट्रॅप झाले, थोडंसं रिटेस्टला येणार आपल्या एंट्री लेवलला. तर एक्झॅक्ट आज मार्केटनं आपल्या बाय साईड एंट्री लेवलला ट्रिगर केला, आपण एंट्री घेतली आणि सिंगल कॅन्डललाच पहिल्याच 15 मिनिटात त्यानं आपल्याला आपलं टार्गेट दिलेलं आहे. मार्केटचं ऑल टाईम हाय आपण टार्गेट पण व्यवस्थित सेट केलं. मार्केटनं ऑल टाईम हायपेक्षा आता नवीन ऑल टाईम हाय क्रिएट केला आहे, तो आहे, तुम्ही इथं बघू शकताय ट्रेडिंग व्ह्यूच्या इथं ओपन हाय लो, इथं हाय चेक करा इथं. ओके, 26,310 आता न्यू ऑल टाईम हाय आहे आपल्याकडं. ओके, यानंतर मार्केटनं 1 वाजता आपल्याला डाऊन साईड आपल्या सेल साईड एंट्री लेवलला ट्रिगर केलं. त्यावेळी आपण 26,400 या पुट स्ट्राईकमध्ये एंट्री घेतली. चांगला एक 40 रुपये प्रीमियम पंप झाला होता. त्यानंतर एक 20 पॉईंट अजून मी टार्गेटसाठी वाट बघत होतो. तर मार्केट तिथूनच रिव्हर्स केला. आपला C2C कॉस्ट टू कॉस्ट आपण या ट्रेडमधनं बाहेर पडलो, नो प्रॉफिट नो लॉस, आणि मार्केट बराच वेळ लास्ट आवर्समध्ये हायर साईडच मोमेंटम करत होतं. तर ह्या सगळ्या गेमवरून आपल्याला उद्यासाठीचा आपला गेम प्लॅन बघायचा आहे. कुठं असणार आहे बाय लेवल, कुठं असणार आहे सेल लेवल, गॅपअप झालं तर मार्केटमध्ये कोण ट्रॅप होणार, गॅप डाऊन झालं तर कोण ट्रॅप होणार, त्यानंतरचा मार्केटचं मुवमेंट काय राहील, या सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस करणार आहे. तर त्याआधी आपण आपला चार्ट क्लिअर करून घेऊया. ओके, तर तुम्ही बघू शकताय ही होती एक इम्पल्सिव्ह मूव, डिसेंबर मंथ सिरीजची पहिली मुवमेंट. यानंतर आज जी मार्केटनं मुवमेंट केली याला आपण पुलबॅक म्हणू शकतोय, आणि थोडंफार हायर साईड मार्केट जाऊन थांबलेलं आहे. तर इथं आता हाय चान्सेस आहेत की मार्केट कंटिन्युएशनला येईल. ओके, तर एन पॅटर्न, याला एन पॅटर्न म्हणतात. मार्केट हायर साईड मुवमेंट करताना ह्या पॅटर्नमध्ये हायर हायज हायर लोज क्रिएट करत वर जाते. तर हे फॉर्मेशनमध्ये वर जाईल, हा आपला पहिला अंदाज असणार आहे. आणि दुसरं म्हणजे जर दुसरा आपण सेल साईड डिस्कस करताना करूया, नाही तर कन्फ्युजन होणार. तर आपण पहिला बाय साईड एंट्री लेवल बघून घेऊ.
तर लेवल मार्क करून घ्या. $26,234 26,234 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं बाय साइड एंट्री लेवल. ओके, तर बाय साइड एंट्री लेवल असणार आहे 26,234. यासाठी उद्या आपल्याला हवा आहे एक पॉझिटिव्ह गॅप अप ओपनिंग. यानंतर आपल्या एंट्री लेवलला मार्केट रिटेस्टसाठी येणार. रिटेस्टला मार्केट थोडंफार अजून खाली जाईल, मॅक्झिमम इथंपर्यंत येऊ शकते मार्केट 208 210 या रेंजमध्ये. आणि तिथून ज्या वेळेला हायर साईड पुन्हा एकदा मुवमेंट करेल त्यावेळेलाच आपल्याला ह्या ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर यामागचं लॉजिक काय आहे, ओके थोडंसं माऊस स्टक होत होता. तर यामागचं लॉजिक काय आहे तर तुम्ही बघू शकताय, आज मार्केटनं एक फॉल दिला. यानंतर इथं फर्स्ट टाइम मार्केटनं कॉल बायरांना इन्व्हिटेशन दिलं होतं की कॉल साईड एंट्री घ्या, मार्केट अजून वर जाऊ शकते. तर तिथून मार्केटनं कॉल बायरांना ट्रॅप करून डाऊन साईड मोमेंटम केलं आणि क्लोजिंगला कुठे येऊन थांबले, एक्झॅक्ट त्याच लेवलला. म्हणूनच जर इथले कॉल बायर्स जे ट्रॅप झाले आहेत ह्यांनी जर का या लोअर लेवल्सला लॉस बुक केले असतील, इथं आता कोणीही शिल्लक नसेल तरच मार्केट हायर साईड मोमेंटम करणार. त्यामुळं ह्या लेवलचा ब्रेकआउट येणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर जर अजून कोणी कॅरी ऑन करून गेले असतील, या ठिकाणी रिटेल पार्टिसिपेशन कॉल कॅरी करून गेले असतील, तर मार्केट ह्याच लेवलला डिफेन्स करून खालच्या खाली जाण्याची जास्त शक्यता आहे. तर इथं जे कोणी रिटेल पार्टिसिपेशन कॉल बायमध्ये बसले होते त्यांना ट्रॅप केले मार्केटनं आणि त्यांच्या बिलोच मार्केटनं क्लोजिंगला ठेवलेलं आहे. तर उद्या पॉझिटिव्ह ओपनिंग, रिटेस्ट नंतर पुन्हा एकदा वर जाण्याची काही मार्केटची चिन्ह दिसलीत त्यावेळेला आपण ह्या बाय साईड एंट्री लेवलला कॉल स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर कॉल स्ट्राईक असणार आहे आपली 26,000 कॉल ॲट करंट मार्केट प्राइस. पॉझिटिव्ह ओपनिंग, रिटेस्टला जरा जादा जाईल, पुन्हा या लेवलला ज्यावेळेला मार्केट येईल त्यावेळेला आपल्याला 26,000च्या कॉलमध्ये एंट्री घ्यायची आहे. केस 2 सिनारिओ 2 गॅप डाऊन ओपन होऊन डायरेक्ट जर का ब्रेकआउट येत असेल तरी पण आपण ह्या एंट्रीला ह्या लेवलला आपल्या स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर हे होतं आपलं बाय साईड ॲनालिसिस. टार्गेट पण मार्क करून घ्या 26,288. या स्विंगचा हा इंटरनल पार्ट हेच आहे आपलं टार्गेट. तर मार्केट एक शिकण्याचं
पॉईंट इथं असा आहे की ज्यावेळेला इथे एक स्विंगचा एक टॉप असतोय, तर मार्केट त्याला रिस्पेक्ट करते. ज्यावेळेला फर्स्ट टाइम मार्केट अप्रोच करणार या रेंजमध्ये, तर त्या स्विंगच्या टॉपला मार्केट रिस्पेक्ट करते. सेकंड टाइम ते ब्रेकआउट घेते. मोमेंटम स्ट्रॉंग असेल तर आणि तरच हे डायरेक्ट हायर साईडला निघू शकते. त्यामुळं आपण ह्याच्या मध्ये एक गेम प्लॅन सेट केला आहे. या सगळ्या लॉजिकच्या मध्ये एक 53 पॉईंटचं टार्गेट आहे. 40 ते 45 रुपये प्रीमियममध्ये आपल्याला गेन मिळू शकते. ओके, तर लेवल्स मार्क करून घ्या. बाय साईड एंट्री लेवल हे होते त्यामागचं लॉजिक. इथले कॉल बायर्स ट्रॅप झालेले आहेत, त्यांनी इथं लॉस बुक केला असणार आहे. त्यामुळे मार्केट इथे येऊन थांबले. पॉझिटिव्ह ओपनिंग झाली असेल तर हे आपल्याला कन्फर्मेशन आहे की इथले कॉल बायर्स इथं कोणी आता शिल्लक नाही आहे. त्यामुळे मार्केट एक पॉझिटिव्ह ओपनिंग, रिटेस्ट आणि पुन्हा एकदा हायर साईड मोमेंटम करणार आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे सेल साईड एंट्री लेवल. लेवल मार्क करून घ्या. $26,200 हेच असणार आहे आपल्यासाठी एक डाऊन साईड एंट्री लेवल. आज मार्केटमध्ये क्लोजिंगला जो ओआयचा डेटा आहे हा पूर्णपणे बेरिश आहे. तीच ही मुवमेंट होती की ऑल टाइम हायला बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा बेरिश पोझिशन तयार केल्यात दोन्हींपैकी एक. हेच जर का मोमेंटम कंटिन्यू राहणार असेल तर सेम लॉजिक आहे आपल्याकडं. मार्केट ह्याच लेवलवरून वर गेलं म्हणजे इथं लोकांनी कॉल बाय केल्यात. ह्या लेवलला येऊन मार्केटनं थांबवून रिटेल पार्टिसिपेशनला इन्व्हिटेशन दिलं की तुम्ही कॉलमध्ये एंट्री घ्या, आणि त्यानंतर मार्केट ही लेवल ब्रेक करून खालच्या साईडला राहिले. क्लोजिंगला काय केले मार्केटनं, त्याच लेवलला येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. तर ह्या लेवलच्या वर जर का कॉल बायर्स या ठिकाणी या हायर रेंजमध्ये या रेंजमध्ये जर का ट्रॅप असतील तर उद्या मार्केट ह्या रेंजमध्ये पुन्हा येणारच नाही. मार्केटनं डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करायची आहे. तर मार्केटचं स्ट्रक्चर कसं असणार आहे यावेळेला, ही मुवमेंट आपल्याला कॅप्चर करायची आहे. हे जे कुठलाही हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत हे मार्केट बेरिश साईडमध्ये राहणार आहे. बघू शकताय 1 2 3 जर का उद्या गॅपडाऊन ओपनिंग झाली त्यानंतर रिटेस्ट आणि तिथूनच जर का मार्केट फिरलं तर आपला मार्केट स्ट्रक्चर प्रकारे हे मार्केट डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करणार आहे. तर सेल साईड एंट्री लेवल असणार आहे आपली 26,200. स्ट्राईक नोट करून घ्या 26,400 PE ॲट करंट मार्केट प्राइस. यासाठी उद्या मार्केट एक गॅप डाऊन निगेटिव्ह ओपनिंग करणार, यानंतर आपल्या लेवलला रिटेस्ट आणि तिथून पुन्हा मार्केट डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करणार.
टार्गेट मार्क करून घ्या. आज जे आपलं टार्गेट मिस झाले हेच याच्यापेक्षा जरासं कमी, हेच आपलं टार्गेट असणार आहे. या रेंजमध्ये मार्केट येणार आहे. 130, 26,130 अप टू 70 पॉईंट्स आपलं टार्गेट असणार आहे. 30 पॉईंटचा स्टॉप लॉस. प्रीमियममध्ये 55 to 60 रुपीजचं गेन आपल्याला बघायला मिळू शकते. तर लॉजिक काय आहे, मार्केट आत्ता जे स्ट्रक्चर क्रिएट केले यामध्ये कोणतेही हाईज ब्रेक झाले नाहीत अजून तरी. या लेवलचा स्विंग आहे, या लेवलचा स्विंग आहे आणि या लेवलचा स्विंग आहे. तर उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन आपल्या सेल साईड एंट्री लेवललाच इथं येऊन खाली सरकला तर मार्केट डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करणार. लोअर हाईज लोअर लो, तर लोअर लो क्रिएट करायला मार्केट येणार आहे या रेंजमध्ये. तिथं आपला हा ट्रेड आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे. हे होतं आपलं उद्यासाठीचं मार्केट ॲनालिसिस, ज्यामध्ये आपण आज झालेल्या मार्केटच्या प्राइस ॲक्शनवरून आपली बाय एंट्री लेवल सेल एंट्री लेवल डिफाईन केलेले आहेत. त्यामागचं लॉजिक महत्त्वाचं आहे. ते लॉजिक तुम्ही समजून घ्या आणि त्या लॉजिक प्रकारेच हे मार्केट रिॲक्ट करत असते. सेम लेवल्स आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करणार आहे. ओके, फायनल. तर बाय साईड मला जरासं वाटतंय की ज्यावेळेला गॅप अप ओपन होऊन हे रिटेस्ट घेऊन थोडंसं जरी वर आलं तर मी एक अर्ली 10 पॉईंट्स एंट्री प्लॅन करणार. कारण की तुम्ही बघू शकताय आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो अजून चांगला होईल, रिवॉर्डच चांगलं होईल. आपण आत्ता 50 ऑलमोस्ट एक 50 पॉईंट टार्गेट करायला लागलोय. आता मी मगाशी सांगितलेल्या लेवल प्रकारे एक 55 पॉईंटचं टार्गेट बसते. जर का आपण 10 पॉईंट अर्ली एंट्री घेतली मार्केट रिटेस्ट घेऊन वर येत असताना, तर आपल्याला ऑलमोस्ट एक 65-70 पॉईंटचं टार्गेट इथं बघायला मिळू शकते. तर हे आपण उद्याच्या लाईव्हमध्ये डिस्कस करणार आहे. ते इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये, तिथं काय प्राइस ॲक्शन या लेवलला, हे सिंगल लेवल आहे उद्यासाठीचं 26,210. ह्यावरतीच सगळा गेम प्लॅन आपला ठरणार आहे. तिथं मार्केट कसं रिॲक्ट करते, तिथून सेल साईडला मार्केट येते, तिथून बाय साईडला मार्केट सरकते, कुठल्या साईडला पहिल्यांदा ॲप्रोच होईल त्या साईडला आपण आपला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. तर हा होता उद्यासाठीचा गेम प्लॅन. तर चला आउटर व्हिडिओमध्ये भेटूया. तर ओके, सगळ्यांना व्हिडिओ सिरीज आवडत असतील. हे मार्केट ॲनालिसिस हळूहळू समजायला सुरुवात होईल. मी जे सांगवले ह्यामध्ये कोणताही इंडिकेटर नाही आहे, कुठलंही सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न नाही आहे. यामध्ये मार्केटचं स्ट्रक्चर आणि क्लोजिंग बेसिसवरती आणि ट्रॅपचं थोडंफार लॉजिक आपण मिक्स करून उद्यासाठीचं डायरेक्शन हे फाइंड करत असते आणि त्या प्रकारे आपण हे लेवल्स ड्रॉ करत असते. त्यामुळं थोडंसं हे ॲडव्हान्स आहे म्हणायला काय हरकत नाही. थोडंफार समजायला अवघड जाऊ शकते इनिशियल स्टेजला तुम्हाला, पण मार्केटमध्ये हे मार्केट ह्याच बेसिसवरती चालतंय. रिटेल पब्लिक ट्रॅप ज्या साईडला होईल त्याच्या अपोजिट साईडला मार्केट जाते. लोकांनी आज कॉल बाय करून बसले असतील तर उद्या मार्केट डाऊन साईड जाणार आहे. लोक उद्या पुट बाय करून बसले असतील आज, तर उद्या मार्केट हे हायर साईडला निघणार आहे. कायम मॅक्झिमम टाइम हे असंच करते. तर मास पब्लिकनं या गेममध्ये हरलं पाहिजे. त्याच वेळेला सिलेक्टिव्ह एक टॉप 5% 10% पीपल पैसे मिळवू शकतात. त्यामुळंच हे मार्केट अशा प्रकारे रिॲक्ट करते आणि तेच लॉजिक्स बऱ्यापैकी आपण लावण्याचा प्रयत्न करून आपण मार्केटची दिशा फाइंड करत असतोय.
व्हिडिओ सिरीज, जुने व्हिडिओज पण व्यवस्थित तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी नवीन कन्सेप्ट आहेत, नवीन लॉजिक्स आहेत. त्या लॉजिक प्रकारे तुम्हाला पुढच्या व्हिडिओज समजायला सोप्या होतील. माझ्यासोबतच तुम्ही पण तुमचे लेवल्स आज मार्क करत चला. काही दिवसांनी तुम्ही तुमचे लेवल्स मार्क करायला ॲटोमॅटिकली तुमची सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचतील. मला थोडंफार अजून प्रोत्साहन मिळेल. मी अजून व्हिडिओ सिरीज वगैरे आपण आणायचेच आहेत आणि बऱ्यापैकी लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा ज्यांना याची गरज आहे. ट्रेडिंग शिकायला लागल्यात, ट्रेडिंग शिकण्याची भरपूर जणांना इच्छा आहे. त्या प्रत्येकांपर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही त्यांना मदत करू शकताय. माझं पण मदत होईल. माझी एक चांगली कम्युनिटी मला बिल्ड करायची आहे. माझा हा खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवरती आणि ट्रेडिंग हे इंस्टाग्राम हँडलवरती तुम्ही मला मेसेज करू शकताय. यावरती मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक सेंड करेन. त्या लिंक थ्रू तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकताय. यामध्ये आपण डेली मार्केट ॲनालिसिस याचे पोस्ट, डेली लाईव्ह ट्रेडचे पोस्ट, लाईव्ह ट्रेडचे रिझल्ट्स, आता फ्रायडे विकेंडला वीकली ट्रेड रिपोर्ट आणि ट्रेड कॅलेंडर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत असतोय. ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी मला मेसेज करू शकताय. त्या सगळ्यांना मी मेसेज करून आपल्या हे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सेंड करेन. यानंतर ट्रेडिंग सुरुवात करायचं आहे, इन्व्हेस्टिंग सुरुवात करायचं आहे तर आपल्याला डीमॅट अकाउंट लागणार आहे. तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओपन करा. इथं फायर्स आणि झिरोदा या दोन्ही ब्रोकरच्या अकाउंट ओपनिंगच्या लिंक मी दिलेल्या आहेत. त्या लिंक थ्रू तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकताय. अकाउंट ओपनिंग प्रोसेसमध्ये काही अडचण येत असेल, काही समजत नसेल तर माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळणार आहे. तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये आणि लर्निंग जर्नीमध्ये तुम्हाला काही शंका असतील तुम्ही मला बिंदास विचारा. तुम्हाला मी जो काही माझ्याकडून सपोर्ट देता येईल तो सगळा मी द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करेन. चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह व्हिडिओमध्ये.